नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे PR डिकोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET 2025 समाजशास्त्र या विषयातील पेपर 1 आणि पेपर 2 मॉडेल क्वेश्चन आन्सर शीट पाहणार आहोत। तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल। चला तर पाहूयात आपण मानसशास्त्राविषयी पॅडॉलॉजी आणि मुलांचे सामाजिक आकलन यावर आपण प्रश्न पाहणार आहोत। तर पहा प्रश्न पहिला, समाजशास्त्र शिकवताना सर्वात महत्त्वाचे साधन कोणते? तर शिक्षकांना तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस समाजशास्त्र शिकवतो त्यातील महत्त्वाचं साधन कोणतं आहे? तुम्हाला काय वाटतं सांगा बरं। 3 सेकंदचा टाइम देत आहे। तर पहा उत्तर आहे नकाशा व मॉडेल्स। तर पहा प्रश्न दुसरा, सामाजिकरण प्रक्रियेतील प्रमुख घटक कोणते? तर पहा 4 ऑप्शन दिले आहेत, त्यातील उत्तर सांगा विद्यार्थ्यांनो। तो ऑप्शन क्रमांक 1 शाळा कुटुंब समाज। बरोबर, कारण शाळा कुटुंब समाज ह्यामुळेच तर सामाजिकरण घडून येते ना, म्हणून हे घटक प्रमुख आहेत। तर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 भारताचा संविधान दिन कोणता? तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 26 नोव्हेंबर। संविधान दिन हा 26 नोव्हेंबर आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 4 बालश्रम या सामाजिक समस्येवर शिक्षणात कोणता उपाय उपयुक्त आहे? काय वाटतं बरं तुम्हाला, कोणता उपाय हा उपयुक्त असेल ह्या चारीपैकी? ऑप्शन क्रमांक A का B का C D सांगा काय वाटतंय। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण। हेच मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण केल्यानंतरच बालश्रम या सामाजिक समस्येवर आपल्याला उपाययोजना करता येतील। पुढील प्रश्न क्रमांक 5 अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या मार्गाने केला? तर काय उत्तर असेल ह्याचं? युद्ध असेल का, अर्थनीती का, धम्म महामात्र नेमून का साम्राज्य विस्तार? ऑब्विसली ह्याचा आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक B धम्म महामात्र नेमून। 6वा प्रश्न पहा, भारताच्या संसदेचे 2 सभागृह कोणती? कोणती असतील बरं ह्यातील 2 सभागृह? ऑप्शन A लोकसभा व राज्यसभा का ऑप्शन B विधानसभा का विधान परिषद का ऑप्शन C लोकसभा का विधानसभा का ऑप्शन D राज्यसभा व विधान परिषद? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A लोकसभा व राज्यसभा हे भारताचे संसदेचे 2 सभागृह आहेत। प्रश्न 7वा पहा, जागतिक तापमान वाढ प्रामुख्याने कोणामुळे होते? काय वाटते तुम्हाला, काय आन्सर असेल ह्याचं? कशामुळे जागतिक तापमान वाढ होते? कार्बन डायऑक्साईडच्या वाढीमुळे का ऑक्सिजनच्या वाढीमुळे का नायट्रोजनच्या कमीमुळे का पाणी टंचाईमुळे? तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A कार्बन डायऑक्साईडच्या वाढीमुळे। प्रश्न 8वा पहा, चिपको आंदोलन कोणी सुरू केले? तर काय उत्तर असेल ह्याचं? मेधा पाटकर यांनी केले का सुंदरलाल बहुगुणा यांनी केले का महात्मा गांधीजींनी का राजीव गांधींनी? तर ह्याचं योग्य उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन हे सुरू केले आहे। तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज होमवर्क आहे की चिपको आंदोलन हे का झाले आणि कशासाठी झाले? तर हे तुम्ही सविस्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। शिक्षक विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रश्न क्रमांक 9 तुमच्या आवडीचा प्रश्न आहे हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? कोठे झाला असेल बरं सांगा? तोरणा किल्ल्यावर का शिवनेरी किल्ल्यावर का रायगड किल्ल्यावर का प्रतापगड किल्ल्यावर? त्याचं योग्य आन्सर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर। तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी अजून एक होमवर्कसाठी क्वेश्चन देते मी। तर क्वेश्चन पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। तर आता पाहू पुढचा प्रश्न 10वा आणि हा शेवटचा प्रश्न आहे, नकाशावरच्या 2 बिंदूमधील अंतर व प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर याला काय म्हणतात? सांगा बरं काय म्हणत असेल याला? दिशा म्हणतात का प्रमाण म्हणतात का सीमा म्हणतात का भूभाग म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B प्रमाण। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मॉडेल क्वेश्चन्स आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही आपल्या PR डिकोड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।